कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत व्हेजिटेबल सीख कबाब, जे की अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे ही, कारण याच्यामध्ये आपण रताळं, त्याचबरोबर बीट आणि गाजर आणि पनीर यांचा वापर करून हे सीख कबाब केलेले आहेत। जे लोक डाएट करतात आहे त्यांच्यासाठी ही अतिशय पौष्टिक रेसिपी आहे, जी की ती लंच किंवा डिनरमध्ये खाऊ शकतात। याच्यामध्ये आपल्याला हे करायला फारसा वेळही लागत नाही आणि चविष्टही ते लागतात, कारण त्याच्यामध्ये आपण या कंदमुळांबरोबरच थोड्याशा पनीरचा सुद्धा वापर करणार आहोत। याच्यासाठी मी एक बीट घेतलेला आहे, 2 छोटी रताळी आणि 1 गाजर यांचा वापर केलेला आहे। या सगळ्यांची सालं आपण काढून घेतलेली आहे, त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण त्यांना शिजवून घेणार आहोत। कारण असं म्हणतात जे बीट आहे ते कधीही कच्चं खाऊ नये, त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींना कुकरमधनं शिजवूनच घेणार आहोत। हे शिजवायला फारसा वेळही लागत नाही, एक 5 ते 10 मिनिटामध्ये हे शिजून तयार होतं। आता इथे कुकरमध्ये घालून आपण याला 1 ते 2 शिट्ट्या दिल्या आणि हे आपलं शिजून तयार आहे। त्यानंतर याला आपण थंड करून घेतलेलं आहे आणि आपण थोडंसं पनीरही याच्यात घालणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या भाज्यांना आपण मॅशरनी मॅश करून घेणार आहे चांगलं। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पनीर किसून घालणार आहोत। पनीर घातल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले घालणार आहोत। सगळ्यात पहिले याच्यामध्ये मी थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे याची चव वाढवण्याकरता, परंतु तुम्हाला तो स्किप करायचा असेल तर स्किप करू शकता। त्यानंतर थोडीशी आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे, हळद घातली आहे, तिखट घातलेलं आहे, गरम मसाला, धने जिरे पूड, त्याचबरोबर थोडीशी मिरपूडसुद्धा आपण इथे वापरणार आहोत आणि मीठ घालणार आहोत। सोबत चाट मसालासुद्धा इथे वापरलेला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये पावभाजी मसाला किंवा किचन किंग मसालासुद्धा घालू शकता, त्याने पण याची चव वाढते। आता सगळ्यात शेवटी मीठ घातल्यानंतर आपण याच्यामध्ये तांदूळाचं पीठ बाइंडिंगसाठी वापरणार आहोत। इथे तुम्हाला तांदूळाच्या पिठाच्या ऐवजी जर डाळीचं पीठ वापरायचं असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता। इथे मी तांदूळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि याला आपण छान भिजवून घेणार आहोत। थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर तर प्रत्येक पदार्थामध्ये घातली की त्याची चव अधिकच वाढते। त्यानंतर आपण याला छान मिक्स करून घेतलं, याचा गोळा करून घेतला आणि त्यानंतर जे बांबू स्क्वेअर्स असतात त्याच्यावर आपण याला लावून घेतलेलं आहे, ज्याच्यावर मी पनीर टिक्कासुद्धा तसाच केला होता। त्याच बांबू स्क्वेअर्सवर आपण याला लावून घेतलं आणि मग त्याच्यानंतर याला आपण शॅलो फ्राय करणार आहोत। हे जे शॅलो फ्राय आपण करणार आहोत त्याच्यासाठी आपण बटर किंवा तेल इथे वापरलेलं नाही, तर आपण त्याच्याऐवजी साजूक तुपाचा इथे वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे अधिक हेल्दी होतं। आणि जर तुम्ही चवीचा विचार करत असाल की याच्यात सगळी कंदमुळं आहेत, तर असा विचार मुळीच करू नका। हे चवीला अतिशय छान लागतात, कारण आपण याच्यामध्ये पनीरही घातलेलं आहे आणि मसालेही घातलेले आहे आणि त्यामुळे हे फक्त गोडच लागतं आहे का, तर तसं नाही, कारण आपण याच्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे, त्याबरोबर थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा पण आहे, त्याच्यामुळे त्याची चव बॅलन्स होते आहे। शेवटी आपण थोडे तीळ घेतले आणि ते याला लावून घेतलेले आहे, त्याच्यामुळे तो शॅलो फ्राय केल्यानंतर त्याचा जो क्रंच आहे तो छान लागतो। अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूंनी हे सीख कबाब छानपैकी शॅलो फ्राय करून घेतले आणि आपल्याला अतिशय टेस्टी त्याचबरोबर हेल्दी असे व्हेजिटेबल सीख कबाब्स आपले तयार होतात। हे करायला तुम्ही बघताच आहात की फार वेळही लागला नाही आणि गिल्ट फ्री हे तुम्ही खाऊ शकता। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।